नमस्कार शेतकरी मित्रांनो, डॉक्टर सर्वांते चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी नॅनो DAP चा फवारा तुरी या पिकावरती घेणार आहोत आणि सोबतच इमामॅक्टिन घेणार आहोत। कारण पानं गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात तूर या पिकावर आता प्रामुख्याने दिसत आहे। तो दूर करण्यासाठी इमामॅक्टिन 10 ग्रॅम 15 लिटर प्रतिपंपासाठी आणि नॅनो DAP 40 ml प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला या ठिकाणी फवारणी करायची आहे। नॅनो DAP शेतकरी मित्रांनो यासाठी घ्यायचा आहे की जे जास्तीत जास्त आपल्या तुरीने फुटवे फोडायला पाहिजे आणि जेवढे जास्तीत जास्त फुटवे आपलं तूर पीक हे फोडणार तेवढं जास्त आपल्याला या ठिकाणी उत्पन्न मिळणार आहे। एवढंच नाही शेतकरी मित्रांनो, नॅनो DAPमुळे जसं आपण मटेरियल टाकल्यानंतर लिक्विड फर्टिलायझर जर का आपण ड्रिपद्वारे सोडलं तर ते एकाच वेळेस पिकाला अपटेक होत असते आणि काही ठराविक कालावधीपर्यंतच त्याचा पिकाला उपयोग होत असतो। परंतु नॅनो DAP या असं आहे की हे 15 ते 20 दिवस झाडामध्ये काम करत असल्याने टप्प्याटप्प्याने पिकाला ज्यावेळेस आवश्यकता असेल त्यावेळेस ते त्या ठिकाणी अन्न पुरवठा करत असते। त्याच्यामुळे उत्पन्नामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट आलेला पाहायला आपल्याला मिळतो। आणि इमामॅक्टिन आपण ह्या ठिकाणी पाहू शकता, फवारून आता 4 दिवस झालेले आहे। तर याच्यातली जी असणारी अळी आहे, या अळी या ठिकाणी आपण मरलेली आपण पाहू शकतो। या ठिकाणी अळी संपूर्णपणे मरलेली आहे आणि चांगला रिझल्ट इमामॅक्टिनच्या ठिकाणी आलेला आहे। तर आपल्या तूर पिकावरती पानं पोखळणारी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे का? झालेला असेल तर आपण कोणतं औषध मारलं हे कमेंट करून नक्कीच सांगा। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आमच्या डॉक्टर सर्वांते चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।